हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. मोहन जोशी हाजीर हो. डॅमेट, कांदा झालास काय रे तू? गलती हुई साहब. बोला राम, जबाब द्यायची ही पद्धत आहे. गलती हुई साहब. दॅट्स इट. अरे इतकी वर्ष पोलीस मध्ये सर्व्हिस केली पण मॅनर्स काही शिकला नाही अजून तू. चंद्रलेखा, बाई यायच्या नाही बाहेर. व्हॉट? बाई आतमध्ये काहीतरी काम करतायत. व्हॉट नॉनसेन्स. हा. चंद्रलेखा, मोहन जोशी, नाही तुमच्याशी बोलायला भीती वाटते. मी खरं सांगतो, खरंच बोलायला भीती. हे बघा, हसतात बघ. अ मॅन मे स्माइल अँड स्माइल अँड येट बी अ व्हिलन. हे शेक्सपियरने मला वाटतं नाही त्यांना बघूनच लिहिलं. त्यांचा काळ माझा काळ खूप वेळ. मी आता झालोय विलन. हा, तेवढ्या वयाचे वाटत नाही. तेवढं वयाचं नाहीच आहे मी. नाही, पण भीती वाटते अशासाठी की परत मी तुमचा केबलवर एक सिनेमा बघितला. नाव नाही आठवत मला, पण त्यात तुम्ही गुलशन ग्रोव्हरचे बाप होतात ना? होतो. गुलशन ग्रोव्हरचे बाप. कल्पना करा तुम्ही. बॅड मॅन. तर हिंदी सिनेमात तरी तुमचा खलनायकीचा टेम्पो जोरात निघालाय सध्या. काय म्हणाल त्याच्याविषयी? काय माझ्या नशिबात पहिल्यांदा आला तोच व्हिलन आला. म्हणजे मी गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकाऱ्यांची एक फिल्म केली, भूकंप, जी माझी ब्रेक ज्याला म्हणतो आपण हिंदी फिल्ममध्ये. त्यात त्यांनी मला व्हिलनचं काम दिलं होतं. दया पाटील नावाची कॅरेक्टर होती. तर त्यामुळे तो एक शिक्का बसल्यासारखं होऊ शकतं. म्हणजे मुळात मराठी सिनेमात, मराठी नाटकात तुम्ही इतक्या तरतरीच्या भूमिका केल्यात. एका सिनेमात तर फादर पण झाला होता तुम्ही. हो, आपली माणसं. तर खलनायकी तर केलीच नसेल मराठी. नाही, मराठीत कधी करायची वेळ नाही आली. सुप्त खलनायक कुठे दिसला? काय झालं, त्यांनी जेव्हा हा विषय काढला माझ्याकडे, त्यावेळेला त्यांनी माझी स्केचेस ऑलरेडी तयार करून आणली होती. एक 3-4 प्रकारचे स्केचेस, कसा विलन दिसू शकेल हा. आणि त्यातलं एक स्केच मला आवडलं. ग्रास कट केला होता, दाढी होती 3-4 दिवसाची, टीका विका लावला होता, झब्बा, आय मीन लांब सदरा, आपले सातारचे लोक घालतात, पहिलवान लोक, तसा. आणि त्याच्यावर आम्ही फोटो सेशन केलं. फोटो चांगले वाटले आणि मग फायनल झालं की हा गेटअप करून आपण शूटिंग करूया. आम्ही 7-8 दिवसात शूटिंग केलं आणि ती प्रिंट आम्ही बघितली तर ते खूपच हॉरेबल होतं. हॉरेबल इन द सेन्स चांगलं, विलनच्या दृष्टीनं खूप चांगलं होतं ते. म्हणजे मला सुद्धा खूप शॉकिंग होतं की मी इतका भयंकर दिसू शकतो. दया के पास दया मांगताय, यायला येडं का खुळ. अरे दया के पास जिंदगी मांगो, जिंदगी. डरता है, ये डर ले भारी चीज है. आदमी से काय काय कराता है. अगर किसी ने गाल पर झापड़ मारा ना, दूसरा गाल आगे नहीं करने का. आई शपथ मारने वाले की मुंडी काट देने का. पण त्याच्यानंतर हिंदी सिनेमात तुम्ही सातत्याने खलनायक करीत. हो, माझी ती फिल्म रिलीज होण्या अगोदर मला तो प्रोपोगंडा इतका झाला त्याचा, त्या कॅरेक्टरचा, की ती रिलीज होण्या अगोदर मला 8 फिल्म्स मिळाल्या. एक अच्छा नया विलन आ गया. अच्छा नया विलन आ गया असं करून त्या 8 फिल्म्स मिळाल्या होत्या मला. पण तुम्हाला अशी भीती वाटत नाही का? कारण हिंदी सिनेमा ह्याबद्दल खूप प्रसिद्ध आहे की त्या शिक्का बसला की बसला. काय हे बरेचसे कलाकाराच्या कपॅसिटीवर अवलंबून असतं. मला एवढ्यासाठी कॉन्फिडन्स आहे की मी मराठी फिल्म्स म्हणा किंवा मराठी नाटकात म्हणा, मराठी सिरियल्समध्ये म्हणा, पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स बरेच केले आहेत. काही कॉमिक पण केलेले आहेत, कॉमेडीज पण जे काय नाटकं केली मी ती. त्यामुळे मला अशी भीती वाटत नाही की मी त्यात जखडून राहीन. परंतु मला या लोकांना कन्व्हिन्स करताना खूप त्रास होईल. कारण ते लोक खूप रिजिड आहेत. त्यांच्या कॉमेडीच्या काही कल्पना ठरवून गेल्या आहेत. काही कॉमेडियन असे येऊन गेलेले आहेत की त्यांच्या डोळ्यासमोर त्यातल्या कोणीतरी एक कॉमेडियन येतो. उदाहरणार्थ मी एखादा सीन करायला गेलो, तुम्हाला म्हणते नाही नाही अनुपम जी ने ऐसा किया था, थोडासा वैसा करो, वैसा करो, कभी महमूद भाई जैसा करो. तर तो एक त्यांच्या डोक्यातला अजून गेलेला नाही. आणि हे ब्रेक करून पलीकडे जाणं फार अवघड आहे. म्हणजे ते एक तपश्चर्याच आहे. त्याला प्रयत्न याच्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही.
म्हणजे पुढे मागे आम्ही तुम्हाला असं बघू शकू का एखाद्या भूमिकेत याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही नक्की बघू ज्या शकता. भूमिकेत तुम्ही असं म्हणाल की मुझ पे तरस खाओ मेरे लाल, असं गरीब बाप वगैरे शक्यता आहे का? शक्यता आहे. नजीकच्या भविष्यकाळात नसली तरी आहे. नजीकच्या नाही आहे, पण तरी अजून काही काळ लागेल त्याला, कारण मला ही फिल्म इंडस्ट्रीत येऊनच 5-5.5 वर्ष झाली, जास्त नाही. तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम आला नाही का? सुरुवातीला आला, पहिल्यांदा आला. मी जेव्हा एलान नावाची फिल्म केली त्यात मुस्लिम कॅरेक्टर होती माझी, बाबा खान, आणि प्रोड्युसर होता आमचे गुड्डू धनोआ. तर ते बॉर्डरच्या एरियात राहत असल्यामुळे उर्दू आणि पंजाबी आणि हिंदी हे तिन्ही भाषेत मास्टरी आहे त्यांची. तेव्हा मात्र पहिल्या दिवशी मला डबिंग करायला सुरुवात केली त्यांनी, त्या दिवशी मला मात्र रडायला आलं की आपलं हिंदी अगदीच वाईट आहे. पण हळूहळू फिल्म इंडस्ट्रीतलीच लोक थोडासा त्यांना मान दिला, थोडंसं त्यांना आपलंसं करून घेतलं, तो उत्तम शिकवतं. आणि ते शिकवण्याचा मला बराच फायदा वाटला. नंतर मी उर्दू सुद्धा बोलायला लागलो फिल्ममध्ये. मला त्याचा अर्थ जरी कळला नाही तर तेवढ्यापुरतं विचारतो की याचा अर्थ काय सांगा, तो शब्द परफेक्ट उच्चारतो. एहसान फरामोश, एहसान फरामोश वगैरे, कमबख्त वगैरे. कमबख्त वगैरे, आता ख ज्यांचा पर्टिक्युलर वगैरे हे सगळं उच्चारलं की ते लोक खुश होतात. मला एका गोष्टीचं हे नाही वाटलं का नवल, की आपल्या ज्या नट्या येतात कदाचित ते मराठीत नाही येत नसतील, डायरेक्ट मराठीतनं पण आलेले आहेत आपल्याकडे. उर्मिला मातोंडकर आहे, माधुरी दीक्षित आहे, सोनाली बेंद्रे, वर्षा उसगावकर आहे. मराठी आहेत. हो, या मराठीतूनच आले आहेत. माधुरी दीक्षित कुठे मराठीतून आली? हिंदीतच आली ना डायरेक्ट. नाही, हिंदीत आली म्हणजे ती आहे मराठी. नाही, तेच मला म्हणायचं की मराठी असून यांना नट्यांना हा प्रॉब्लेम फारसा कधी जाणवलेला नाही. मराठी न केलेल्या म्हणतोय मी. जाणवलं नाही हे मात्र खरंच आहे, पण त्यांना ते आहे सफाई, खरंच पूर्वीपासून आहे, अगदी नूतन पासून, अगदी 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 पहिल्यापासून. पुरुषांना थोडा येऊ शकतो प्रॉब्लेम आलेला आहे, आपल्याकडे आलाय. पण मेथड ऍक्टिंग वर तुमचा किती विश्वास आहे? मला मेथड ऍक्टिंग म्हणजे काय तेच माहित नाही. मलाही तो प्रश्न वाटलाच होता की तुम्ही विचारलं तर मी काय सांगितलं. ते ही भीती होतीच माझ्या मनात. मी असं ऐकलं. स्कूल म्हणायचं का तुम्हाला? नाही, मेथड ऍक्टिंग मध्ये असं म्हणतात की तुम्ही एक प्रसंग करताय, आई गेल्याचं दुःख करताय, तर अशा आसपास येणारे प्रसंग आपल्या आयुष्यात घडलेले असतात. डायरेक्ट आई गेल्याची पण शक्यता आहे. एक्झॅक्टली. तर मग तो आठवायचा आणि तुमचं इमोशन बिल्डअप करायचं, तो सगळ्यात सोपा उपाय. ही जी मेथड आहे ही सगळ्यात सोपा उपाय आहे. आपला हा, त्यात तुमची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट होते. म्हणजे एखादा समजा आता बेसिकली तुमच्या भांडण म्हणा, नवरा बायकोचं भांडण जेव्हा सीन मध्ये येतं तेव्हा मी माझ्या बायकोचं आणि माझं भांडण आठवतो. सिम्पल ॲज दॅट की मी बायकोला किती लिमिटपर्यंत बोलू शकतो, मी तिला शिवाय देऊ शकत नाही, मी कुठपर्यंत बोलू शकतो की बिंडोक आहेस, बेअक्कल आहेस, फार ते इतकं. पण तेच हिंदीमध्ये आपण बोललो तर. पण एखादा तो सीन जर आठवला तर असं होऊ शकतं की आता मुलगा माझा 15 दिवसासाठी एखाद्या शिबिराला जाणार आहे किंवा कुठं गावाला जाणार आहे, तर मला सारखीच सुटपूट लागते की हा आता उद्या जाणार आहे, याचं काय होईल, कसं होईल, राहील का नाही व्यवस्थित. हाच एखाद्या सीन मध्ये असेल तर ते होऊ शकतं. पण अशा घटना सगळ्या असतीलच असं नाही ना. काही इमॅजिनरी असू शकतात, काही ऑब्झर्वेशन मध्ये असू शकतात. काय असतं, बऱ्याच वेळा पब्लिक प्लेसमध्ये आपण हिंडत असतो, वावरत असतो, लोक भेटायला येतात तुम्हाला, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची ढब, एकमेकाशी वागण्याची पद्धत, या बऱ्याचशा ऑब्झर्व करून ठेवायला लागतं तुम्हाला डोक्यात. त्याचा कधी कुठे वापर करता येईल सांगता येत नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं येतोच असं नाही, पण जिथे येतो तो परफेक्टच येतो. कारण ऑब्झर्वेशन हे ऍक्टिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे असं माझं मत आहे. अलीकडे रंगभूमीकडे तुमचं दुर्लक्ष झालंय थोडं असं वाटतं का? नाही, दुर्लक्ष याचं कारण असं होतं, मी जेव्हा माझी पहिली फिल्म आली आणि त्यानंतर दुसरी फिल्म पोलीसवाला गुंडा वगैरे होती त्यावेळेला मी कलम 302 ने तरुण तुर्क करत होतो. त्यावेळेला जोरात म्हणजे 450 प्रयोग झाले तरुण तुर्कचे, पण तरी प्रयोग व्यवस्थित चालू होते. माझ्यामुळे 3-4 प्रयोग कॅन्सल झाले आणि मी शूटिंगमध्ये बसून होतो, माझं शूटिंग झालं नाहीच, पण माझ्यामुळे हाऊसफुल शो कॅन्सल झाले. आणि मला असं वाटलं की हे आपण अत्याचार करतो लोकांवर, की लोकांना तिथे आणायचं, बसवायचं. यासाठी मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत मी बिझी आहे तोपर्यंत मराठी नाटकाकडे बघायचं नाही, फक्त नाटक बघायला जायचं, त्या लोकांना भेटायचं आणि आपली इच्छा तेवढ्यावरच मारायची. पण जेव्हा मला असं कळायला लागलं की आता माझी अशी वेळ आली की मी कोणाला सांगू शकतो की मी बुधवार गुरुवार शुक्रवार नाहीये, मी पुढचे 5 दिवस नाहीये, म्हणजे वेल इन ॲडव्हान्स, किंवा पुढचे जानेवारी 11, 12, 13, 14, 15 माझा दौरा आहे, तुम्ही सांगू शकतो आम्ही 5 दिवस फॅमिली टूरसाठी जातोय. कारण आता त्या काळामध्ये म्हणजे 5 वर्षापूर्वी नाटकात काम करणारे क्या यार मराठी ना छोडो ना यार अभी तो बहुत करना इधर. आता काय झालंय की नाटकातली लोक म्हणलं तू नाटक नसे यार, तो स्टेज आर्टिस्ट आहे, ते तयार आहे, खूप तयार झाला, खूप चेंज झालं, बघण्याची दृष्टीच बदलली. किंवा कदाचित असं असू शकलं की इनिशियल स्टेजला ते नाटकाला खूप कमी लेखतात, पण जर तो सक्सेसफुल झाला तर नाटकाची बॅकग्राऊंड काउंट केली जाते. तीच गोष्ट काउंट केली चांगली समजली जाते. कारण असा अनुभव आहे ना, बघा डॉक्टर श्रीराम लागू, अमोल पालेकर,
नाना पाटेकर. नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर. हा सदाशिव अमरापूरकर. ऑटोमॅटिकली जसजसं काम इकडे वाढत गेलं, कीर्ती वाढत गेली, सिनेमे वाढत गेले, स्टेजवरचा अपीयन्स कमी कमी कमी. आता नानांनी का सोडलं त्याचं पण कारण आहे, म्हणजे अर्थात मी त्या विचारात जाण्याचं कारण नाही, पण नानाचे जे इमेज आहेत स्क्रीनवरच्या त्या त्याच्या रोलपेक्षा भारी पडायला लागल्या. म्हणजे नानाचा जो पूर्वीचा ऑडियन्स होता तो येण्यापेक्षा जास्ती ऑडियन्स तो यायला लागला की नाना पाटेकरांना बघायचंय. त्यामुळे त्या कॅरेक्टरचं जे नाना पुरुषमध्ये जे काम करायचे त्याचा इम्पॅक्ट कमी व्हायला लागला. मला असं वाटतं की त्यांनी नाटक बंद करण्याचं कारण हे मला तसं ऐकलं की तो मध्ये येऊन सांगायचा बाहेर येऊन. पहिल्यांदा नाटकाच्या सुरुवातीला सांगायचं की तुम्हाला काय बघायचं ते आता बघून घ्या, नंतर तुम्ही मला त्रास देऊ नका माझ्या कॅरेक्टर भूमिकेत बघा मला एक्झॅक्ट वेगळं बघू नका. करेक्ट आहे त्या माणसाचं, बरोबर आहे. त्याला जर त्या काम करण्याचं समाधान मिळत नसेल तर कशा करता करावं त्यांनी. अर्थात माझी अशी कुठली इमेज बनली नाही, एक व्हिलनची बनली, पण स्टेजवर व्हिलनची इमेज तोडायला मला काही फारसा प्रॉब्लेम नाही. कारण मी माझं छान चाललंय ना, केलं आता बेस्ट ऍक्टर्स अवॉर्ड मिळालं, मनोमनी आता कॉमेडी करतोय, मला काय प्रॉब्लेम नाही. आय एम कम्फर्टेबल. येस. पण नाटकाची ओढ तर राहणार, करावं. ओढ म्हणजे तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा त्याच्या वर्षभर नाटक सोडलं. मी जाहिराती बघायचो पेपरमध्ये. आज कोण संजय मोने इकडे गेला असेल, आज विनय आपटे इकडे गेला असेल, आज हा दौऱ्यावर चालला, अच्छा गोव्याला चाललाय, म्हणजे सगळं मनाचे खेळ करायचो की अरे बापरे हे आता गोव्याला जाणार म्हणजे संध्याकाळी बस निघणार. मग ते एक छान तो नजारा एक डोळ्यासमोर यायचा की अरे मी असतो तर काय झालं असतं. मग कधी विंग मध्ये जाऊन उभा राहायचो, थिएटरमध्ये शिवाजी मंदिर नाटक बघायला गेलो तर विंग मध्ये जाऊन उभा राहायचो, बघायचो ह्याच्या जागी मी असतो तर काय केलं असतं, बरं झालं असतं. मग म्हणायचो एखादी एंट्री देईन मला नाटकात, असं व्हायचं ते. पण खूप क्रेझी असल्यामुळे इतकी वर्ष केल्यामुळे ना त्याचं वेळ खूप होतं. पण नंतर मग मात्र मी ते मारतच गेलो, मग जाहिरातीवर आणि नाटक प्रयोग बघण्यावरच ठेवलं. पण जसा वेळ मिळाला तसं मी सुरू केलं, मी थांबलो नाही. आता तुम्ही स्वतःची कंपनी काढली, नाटकं पुढे काढत राहणार. हो, काढणार. नाटक करणं रंगमंचावर आणि नाट्य व्यवसाय खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना. ऍक्च्युली काय, पूर्वी नाटक व्यवसाय हा बऱ्याचशा एथिक्स पाळून केला जात असे, असं माझं मत आहे. म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून करतोय म्हणून सांगतो. पुण्यामधल्या पण काही संस्थात केलं, मुंबईच्या पण काही संस्थात केलं. आजकाल त्याला, पूर्वी पण धंदा म्हणत असत. नाटक हा व्यवसाय आहे, त्याला एक रफ टफ शब्द असा धंदा आहे, पण आज खऱ्या अर्थाने धंदा असं झालाय तो. मॅनेजमेंटचा खूप ओव्हर पॉवर केलंय त्यांनी. कला किंवा कलावंत ह्याच्यापेक्षा जास्ती महत्त्व आजकाल त्या मॅनेजमेंट या कॅटेगरीला गेले असल्यामुळे थिएटरच्या तारखा मिळणं अवघड झालंय. मॅनेजमेंटचा ग्रुप बनल्यामुळे तुम्ही त्या ग्रुपचं जर मायनस पॉईंट्समध्ये आलात तर तुम्हाला तारखा मिळणं मुश्किल होऊन जातं आजकाल. त्यामुळे नाटक रन करणं फार अवघड आहे आजकाल. नाही, मला कल्पना नाही, कारण म्हणजे साधारण विंबल्डन स्वतःही करताच, त्यामुळे तुम्हाला कदाचित विंबल्डन फायनल आहे आणि ती तारीख हवी. त्यांनी विचारलं की आपण ओळखायचं की ही वाईट दिवस, हा अतिशय वाईट दिवस असणार, आपल्याला कळलेलं नाही. करेक्ट. आपण भावना व्यवस्थित तारीख. आज कसं मच्छी बाजारात गर्दी नाहीये, आज काहीतरी वटपौर्णिमा असेल, अमुक असेल, काहीतरी असेल, आपल्याला माहित नाहीये, एकादशी असेल, गर्दी, तसं ओळखायचं. मला विचारता येत ना, म्हणजे जगात कोणालाही नको ओवाळून टाकली. अगदी तुम्ही आउट ऑफ द वे जर मला काय ओवाळून टाकलेली. महत्वाचं शिक्षण वाढतं, जमीन वाढत नाही. आपण अडाणी राहिलो म्हणून आपल्या नशिबात काबाड कष्ट आले, उपासमार आली, गुलामगिरी आली, आणि यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, शिकलं पाहिजे.